मुंबईला आपण चाललेलो आहोत, पण मागण्या नेमक्या काय काय असणार, सविस्तर मागण्या सांगा. मागणी पहिली, मराठा आणि कुणबी एक हे उद्धार करण्यासाठी गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की आधार लागतो, तर आता सरकारला शिंदे समितीनं 58 लाख नोंदीचा अहवाल दिलाय. मराठा आणि कुणबी एक हे जीआर काढल्याशिवाय मुंबई सोडत नाही. हैदराबादचा गॅझेट लागू केल्याशिवाय मराठे मुंबई सोडत नाही. सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट यायला पाहिजे. सगळ्या सोयीची अंमलबजावणी केल्याशिवाय मुंबई मराठ्यांनी सोडायचे नाही, आम्ही सोडित पण नसतो. सगळ्या राज्यातल्या सरसकट केसेस वापर घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही. मराठा आरक्षणासाठी बलिदान केलेले कुटुंब यांचा आर्थिक निधी आणि त्यांच्या शासकीय नोकऱ्या दिल्याशिवाय, त्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आंदोलन थांबत नाही. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ पाहिजे आणि विशेष करून 30 जून पासून अधिवेशन सुरू होत आहे उद्या. या अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी, नसता आम्ही मुंबईत घुसणार, शांततेत घुसणार. पुढचं तुम्हाला माहिती. अधिवेशनात शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर 1 वर्षाची तरी जाणार. मागण्या 8-9 या त्या सरकारजवळ आमच्या, त्या सगळ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई ह्यावेळेस मी सोडत नाही. याच्यावरती मी आता ठाणे 2 वर्षापेक्षा जास्त आंदोलनात झाले. इतक्या वेळेस कोणी आंदोलन करत नसतं.